राज ठाकरेंची सुटका आहे, त्यांच्यावर कारवाई होणार. उत्तर प्रांतीयांना रेल्वे भरतीच्या वेळेस मारलं होतं. कशामुळे? आपल्या मराठी माणसामुळे. जे मराठी माणसामुळे लढतो त्याच्यावर कारवाई होणार, आणि हे नेते आपल्याच मराठी माणसावर अन्याय करतात, त्याच्यावर कुठलीही कारवाई होणार नाहीत. असे बरेच नेते आहेत, त्यांच्यावर आरोप आहेत, मर्डरचे आरोप आहेत, रेपचे आरोप आहेत, त्यावर कुठलीही कारवाई होत नाही. आणि आपला माणूस आपल्या माणसाशी लढतो, त्यावर कारवाई होते. ही खूप दुर्दैवी बाब आहे. सत्ता आहे म्हणून सत्तेचा एवढा माज करू नये. एक दिवस प्रत्येकाचा येतो. हा काळ जास्त दिवस टिकणार नाही, आणि मी सांगतो एक दिवस येणार, तुमचाही दिवस येणार. राजसाहेब मराठी माणसं लढतात म्हणून तेव्हा 100पेक्षा वर केसेस, आणि हे जे मराठी माणसांना त्रास देतात, अत्याचार करतात, त्यावर कुठलीही कारवाई नाही. हे बघा, राजसाहेब ना कधी कोणापुढे झुकले, नमले किंवा शरण गेले. त्यांनी बाकी राजकारणासारखं कधी राजकारण केलं नाही. त्यामुळे तो पराभूत जरी झाले असेल ना, तरी त्यांनी कधी तत्वाशी तडजोड नाही केली. एकटा माणूस लढत आला, लढला आहे, आणि मराठी माणसासाठी लढत राहील, आणि आम्ही त्यांच्यासोबत कायम एकनिष्ठ राहील. एक दिवस नक्की त्यांचं येणार.